गाव के ऊपर। तर मित्रांनो आपण पाहू शकता वसंतदादा काटवले लुकिंग व्हेरी स्मार्ट, ड्रेसअप मस्त आहे दादा। आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये जे मान्यवर आलेले ना प्रचंड प्रचंड मान्यवर, आणि उद्या स्पेशली मला वाटतं स्टार मराठी सोनी मराठी टीव्हीचे ॲक्टर्स आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत। आणि हे खरं यश आहे या स्पर्धेचं। प्रत्येक आयोजकाला आपण पाहाल एक ड्रेस कोड असणार आहे। आणि उद्या आपल्याला आकर्षण सोनी मराठीवरील मालिका तुझं माझं सपान या मालिकेमध्ये पहिलवानाची भूमिका ज्या ॲक्टरने केलेली आहे, सूर्या प्रोडक्शन प्रस्तुत काळजाचं पाखरू हे गाणं सूर्या प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर सूर्या टोरसे हे प्रमुख कलाकार या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहे। यस, अंपायरचा ग्रीन सिग्नल आम्हाला येतोय। शेवटच्या मॅचचा पहिला बॉल पडणार, बॉलिंग ट्रैक वर आहे हर्षद ठोंबरे। तो चलो दोस्तों, हर्षद ठोंबरे की तरफ चलेंगे। पहली गेंद पावर प्ले की, और ये देखिएगा प्रवीण भोईर, बड़ा विकेट इज गॉन। ठेवून सामाजिक क्षेत्रामध्ये तो नेहमी अग्रेसर राहिलेला। आत्ताच्या या मॅच मध्ये बघा सिच्युएशन कशी झालेली आहे। सिच्युएशन थोडीशी पहिल्या चेंडूवर हर्षद ठोंबरेने विकेट मिळवली आणि प्रवीण भोईर सारख्या बाहुबलीची विकेट मिळाली म्हणजे निम्म काम त्यानं तमाम केलेलं। LBW त्याला पकडलं गेलं, पायचीत पकडलं गेलं आणि आजच्या या संपूर्ण टूर्नामेंट मधला हा तिसरा पायचीत पकडले गेलेला खेळाडू आहे तो प्रवीण भोईर। नहीं, और सर जहाँ तक मेरी जानकारी है, बातान टीम, मैंने पहले मुकाबले में भी कहा था बातान टीम के पास ऐसे रति महारथी है जो 7वें 8वें नंबर पर आकर भी मुकाबले को यू टर्न कर सकते, लेकिन उस वक्त मुकाबला अलग था। आज पूरा मैदान पीला हो चुका है, यानी कि चेतन स्मृति खोनी टीम यहाँ पे खेल रही है। इससे भी कम नहीं आंका जाएगा, क्योंकि ये टीम जो खोनी है इस साल मैंने बहुत मर्तबा देखा है। बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट में एक ताकतवर टीमों के साथ फाइट कैसी करनी है, सीखना है तो सीख लो खोनी टीम से। बहुत बढ़िया परफॉर्मन्स है। गेल्या वर्षी फायनलला पोहोचलेली ही टीम आहे आणि त्यामुळे या टीमची जी ताकद आहे ती ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे। भले ही टीम ठाणे जिल्ह्यातली असू द्या, मात्र रायगड वासियांना यांचा खेळ चांगला माहिती आहे। आणि आता घरेलू मैदानावर खेळणार आहे ती भातान टीम, म्हणजे यजमान विरुद्ध पाहुणे असा हा सामना रंगणार आहे। जरूर। ओ ये देखिएगा, आड़े बैट से खेलना चाहते थे, सामने है जयेश भोईर। जयेश भोईर की बात करें तो इस साल बहुत ही काफी कुछ यहाँ पे देखने को मिलता है। हर रोज अगर देखा जाए तो जयेश भोईर के हाथ में एक ना एक ट्रॉफी रहती है। बहुत मेहनत करता है ये बंदा। ओ स्लीपिंग शॉट, बहुत बढ़िया तगड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन नाकामयाब हुए। सामने गेंदबाज हर्षद ठोंबरे ने आज कमाल करके दिखाया, क्योंकि पावर प्ले में 1 रन देकर 4 गेंदें फेंकना इतनी आसान बात नहीं होती। कसं आहे, तुम्ही जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असताना तेव्हा तुमचा नंबर 1 असतो, तुम्ही जेव्हा कॉलेजला जाताना तेव्हा मग 1 नंबर वाले 10 असतात आणि त्याच्यावरती जेव्हा जाता तेव्हा 1 नंबर वाले 50 येतात। मग अशा खेळाडूंसमोर खेळताना तुम्हाला कसं खेळायचा विचार करायला पाहिजे। जी हाँ, जरूर। इस बात को मैं बिल्कुल डिस्टर्ब नहीं करूंगा, आपका सही फरमान है यहाँ पे।
अब जहां जहां से टॉप 4 में जाने की कोशिश करोगे वहां वहां से बेहतरीन खिलाड़ी आपके सामने आएंगे, तो उनके सामने आपको किस तरह से खेलना है ये समझना भी होगा। इस बार अगर टीम की टोटल देखी जाए तो मात्र 3 रन है पावर प्ले की ओर, जहां पर जयेश भोईर, प्रवीण भोईर, सागर भोईर जैसे बल्लेबाज होते हुए 3 रनों के ऊपर रोक कर रखना, यह बहुत बड़ी बात। इन द ईयर टू फील्डर बिटवीन दिस कैच। ओ यहां से क्या ड्रॉप, काय ड्रॉप झालाय आणि जयेश भोईर सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे मला असं वाटतं धोक्याची घंटा असू शकते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या चेतन स्मृती कोणी या संघाला। कारण जयेश भोईरची आपण बॅटिंग या आजच्या रात्रीमध्ये बघितलेली आहे, घणाघाती प्रहार करतो, जर का तो विकेटवर टिकला तर लॉंग ऑन लॉंग ऑफ या मिड विकेट या क्षेत्रामध्ये लांब 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 षटकार मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। सर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे, आई विला ऑप्टिक्स यांची दुसरी शाखा ओपन होते आहे। उद्घाटन समारंभ आहे दिनांक 19/2/2024 4 वाजता आहे आणि या शाखेचे प्रोप्रायटर मालक आहेत दैवत पाटील, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी संपूर्ण मॅच साठी ब्रँडेड गॉगल म्हणजे अर्थातच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड गॉगल इथे देण्यात आलेला आहे। आणि इथे बक्षीस आलेलं आहे 500 रुपयांचं बक्षीस अभि ठाकूर, कुणाल ठाकूर, रुपेश ठाकूर आणि संकेत पाटील आष्टे यांच्याकडून षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी, आणि सतीश टावरे, साहिल भोईर, विशाल गाताडे यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक कॅच साठी। आई विला या ऑप्टिक्सला जरूर भेट द्या, मराठी माणसाची एक दुसरी शाखा। ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती करणारं हे दुसरं नाव म्हणजे अर्थातच आष्टे गावचे सुपुत्र दैवत पाटील आई विला ऑप्टिक्स। उद्घाटन समारंभ आहे 19/2/2024 संध्याकाळी 4 वाजता। जरूर त्या उद्घाटना प्रसंगी आपण तिथे त्या दुकानाला आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून भेट द्याल आणि त्यांच्याकडून आपल्याला आग्रहाचं आमंत्रण। तो चलो दोस्तों, दूसरी ओर अजय उदेकर, ये नए गेंदबाज हमको देखने को मिलेंगे। सामने बल्लेबाज जयेश भोईर। टीम की टोटल अगर देखी जाए तो रन संख्या बन चुकी है इस वक्त 6 रन। ओवर द विकेट अजय उदेकर, हियर इज नेक्स्ट वन। हेलीकॉप्टर शॉट से उड़ाना चाहते थे, ऑफ साइड में खेला इस गेंद को, दूसरी रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन मिसफील्डिंग हुई, गेंद गई बाउंड्री लाइन को चिरती हुई 4 रन। पूरे भारतवासी प्राउड फील करते होंगे क्योंकि हमारे रामलला का मंदिर 500 साल पुराना इतिहास बदल चुका है और आज उनके साक्षीदार हम हैं, तो इससे बड़ी बात क्या हो सकती है। टीम की टोटल की बात करें तो 10 रन बन चुके हैं, दूसरी ओर प्रोग्रेस पर है गेंदबाज अजय उदेकर। फॉर द विकेट आउटसाइड ऑफ सम अवे द बॉडी, शरीर से दूर फेंकने का प्रयास गेंदबाज का लेकिन ज्यादा दूर फेंका और पनिश किया अंपायर ने। एक एक्स्ट्रा की रन, 11 रन बन चुके हैं। 3 ओवर का यह मुकाबला 16वां वाइट यहां पे देखने को मिलेगा। हर एक बारीक चीजें हमें बताते हैं मयूर पाटिल। ओ ब्रश किया था गेंद ने, बल्ले को बाहरी किनारा लगा था। जब तक कि थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास और इस 1 रन के साथ धीमी गति से स्कोर बोर्ड आगे जाता हुआ 12 रन। आई कांट बिलीव सर ये भातान टीम है, क्योंकि जब भातान टीम खेलती है तो गेंदबाजों के लिए काल बनकर आती है। इस वक्त ऐसे लग रहा है कि बिल्कुल शांत सी थम गई है, रनों के ऊपर कर्फ्यू आ चुका है। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। इस गेंद का तो क्या कहना भाई, बहुत जहरीली गेंद थी, बिल्कुल बल्ले के नीचे बॉटम एज पर डिलीवर हुई थी और पलक झपकते ही गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में। बहुत बढ़िया। आजची रात्र आहे ना सागर भोईरला सूरच नाही गवसला,
बरोबर बॅट मध्ये मिडल ना होत चेंडू त्याच्या आतापर्यंत तरी. आणि हाही चेंडू निर्धाव जातोय त्याच्याकडून. सवालों के कटघरे में खड़ा होगा अब सागर भोईर, क्योंकि बाहर जाने के बाद बहुत सारे सवाल रहते हैं सर. ये क्रिकेट खेल ऐसा है, अच्छा खेलो तालियां बजेगी, बुरा खेलो तो गालियां मिलेगी. अब उसे पता है कि बाहर जाकर कितने सवालों को फेस करना है मुझे. ये बहुत बड़ी दिक्कत होती है क्रिकेट में. और ये देखिएगा सागर भोईर का गुस्सा आंखों के ऊपर आ गया. 6 रन. आहे ना, नाग असा बसलेला असला त्याला टोचावं लागतं तेव्हा तो फणा काढतो. आणि सागरनं बरोबर फणा काढला बघा. लगेच षटकार त्यानं लगावला. 18 धावा धावफलकावर लागल्या. सागर बद्दल का मी बोललो, कारण सागर जेव्हा रायगड प्रीमियर लीग चालू झाली तुम्हाला माहिती असेल, त्या वर्षी महाडला आपला हा भातान संघ गेलेला. आणि महाडला योगेश पेंडकरनं याची बॅटिंग बघितलेली. त्यावेळेला तो शोधत त्यांनी नेक्स्ट प्रीमियर लीगला सागरचं नाव त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आणि त्याला सिलेक्ट केलेलं त्याच्या टीम मध्ये. जी हाँ, योगेश पेनकर के टीम ने बातान टीम को हराया भी था उस टाइम, लेकिन फिर भी सागर को भूला नहीं था योगेश पेनकर. एक बहुत बड़ा नाम है. नाही, आणि या आजच्या रात्रीमध्ये बघा दोन्ही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरच तो बाद झालेला आहे आणि या मॅच मध्ये मात्र त्याने षटकार लगावला. जी हाँ, कोनी टीम के नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा. इस वक्त हम देखेंगे साहिल ठोमरे. ये टीम भी शायद ऐसे लग रहा है, उनको लग रहा होगा सर कि बहुत ज्यादा बातान कर रहे हैं, लेकिन ऐसा नहीं है. आप भी अच्छा खेल रहे हैं और हरदम जब एक अच्छी टीम खेलती है तो उसकी तारीफ तो होती है. छक्का लगाया था इस बार गेंदबाज ने, बेहतरीन गेंदबाजी की. साहिल ने डॉट गेंद निकाली. लो फुल टॉस गेंद थी. इस बार देखिएगा मिड विकेट रीजन में वहां पे प्रोटेक्शन है. जब तक कि थ्रो करे, दूसरी के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज. जुगनू की तरह एलईडी बेल्ट चमचमाए रात के अंधेरों में और शायद ये विकेट. जिसकी कोई गलती नहीं थी. और रनआउट का ये विकेट ऐसा ही होता है जिसे सुसाइड कहा जाता है. नाही, पण सागर भोईर आज मस्त खेळलेला. 23 चेंडू मध्ये जयेश चांगला खेळलेला. 23 चेंडू मध्ये 49 धावा आतापर्यंत त्यांनी केलेल्या. आणि जर का ही रन त्याची कंप्लीट झाली असती ना, तर 50 धावा झाल्या असत्या. जरूर. और जहां तक बात की जाए, यस नीलेश, चेंडू चेक करायचा आहे. जी हाँ, तिकडे बरेचसे स्टॉल्स लागलेले आहेत. आमचे राजेश भोईर, त्यांचं जर तुम्हाला वजडी खायची असेल, पाया सूप प्यायचा असेल, मुंडी खायची असेल, तर आपण तिकडे जाऊ शकता. काय काटवले साहेब? गुरुनाथ ठाकूर यांनी चहा मोफत त्यांनी दिलेला आहे, फ्री दिलेला आहे. त्याबद्दल गुरुनाथ ठाकूर यांना धन्यवाद. 19 और द विकेट. इस बार अगर देखिएगा बढ़िया स्ट्रोक खेला, गैप ढूंढी है. 2 खिलाड़ी में रेस लगी है और गेंद जाएगी बाउंड्री लाइन को चीरती हुई. 4 रन. वसंतदादा आला नावास, पनवेल रायगडचा तो खास. वसंतदादा आला नावास, नाही चर्चा भातान गावात. एकच वादा आमचा वसंत दादा. वसंत दादांचं हे गीत इथे सादर केलं जातं. आणि निलेशची खासियत बघा, प्रत्येक वेळेला 4थ्या क्रमांकावर येतो, चौकारानं आपल्या इनिंगची सुरुवात करतो आणि एरिया पण तोच आहे, थर्ड मॅन आणि पॉइंट. हा मारलाय चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपला जातोय.
निलेश भोईर बाद. की बात होती है टीके माली सर, और कहावत है ना कि जो पूछते नहीं थे वो सलाम करने लगे. मेरा वक्त क्या बदल गया, मेरे नीम के पेड़ को भी आम आने लगे. ऐसे कहा जाता है ना कि अगर आपका वक्त अगर बदल जाता है तो कुछ भी मुमकिन हो सकता है. यहाँ पे अगर देखिएगा खोनी टीम का वक्त बदल गया और क्या लाजवाब गेंदबाजी होती हुई नजर आ रही है. बातान टीम पूरी तरह से थोड़ी सी लड़खड़ाती हुई इनिंग खेलते हुए. नए बल्लेबाज सतीश टावरे मैदान के अंदर. इनकी बैटिंग ऑर्डर खत्म नहीं होगी सर, ये तो मैं गारंटी के साथ कहता हूं. और लॉफुल टॉस गेंद थी, इस बार खेल दिया ऑन साइड में. वहां पे प्रोटेक्शन है जरूर. दूसरी रन डेंजर एंड पर थ्रो भी किया था लेकिन बाल बाल बचे. दूसरी रन कंप्लीट. टीम का टोटल 2 के साथ बढ़ता हुआ 25 रन. प्रत्येक षटकाराला सतीश टावरेला 300. अभि ठाकूर, कुणाल ठाकूर, रुपेश ठाकूर आणि संकेत पाटील यांच्याकडून. आज रुपेश ठाकूर पैसा कोण उड़ाने के लिए- गँग कोण आहे ही? अभि ठाकूर, कुणाल ठाकूर, रुपेश ठाकूर, संकेत पाटील, मोठी गँग आहे. सामने दिखेंगे नहीं वो. ये देखिएगा अलोंग द कार्पेट खेला. इस बार देखिएगा दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज. अपील हुई थी अंपायर के पास, तीसरे अंपायर की मांग. तीसरे अंपायर की मांग. जब जब तीसरे अंपायर की मांग की जाती है ना तो आपके दोस्त गोपाल थोड़े से टेंशन में आ जाते हैं, भड़क जाते हैं क्या यार. नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की ते म्हणजे मैदानामध्ये अंपायर ठेवलेत ते कशाला ठेवलेत आहे ना. गोपाल तेच सांगतायत. पण जेव्हा गोपाल तुम्ही तिकडे जाल ना तेव्हा कळेल. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा त्याला कळे. और सर अंपायर भी क्या करेंगे सर, रोज एक वीडियो क्लिप. जैसे बात की जाए ना सर, अंपायर बहुत जिम्मेदारी होती है. हम अगर गलतियां करेंगे 10 बार सॉरी बोलेंगे. उनकी रोज एक वीडियो क्लिप आती है, ये गलती हो गई, ये गलती हो गई. वो भी इंसान है, थोड़ी ना रॉबर्ट है, तो गलतियां होती है. आजकल टेनिस क्रिकेट में ये बात समझनी चाहिए कि आप अगर गलती हो तो उनकी क्लिप वायरल मत करो. अभी वो भी क्या करेंगे, उससे अच्छा है कि थर्ड अंपायर दे दो. नाही, पण आत्ताचे अंपायर आपण बघतोय की बराचसा अनुभव त्यांच्याकडे असल्या कारणाने या चुकांचं प्रमाण आहे ना ते बरंचसं कमी झालेलं आहे. आणि ही एक गोष्ट आपल्यासाठी एक चांगली अभिमानाची गोष्ट आहे की जे पंच आहेत त्या पंचांचं लक्ष अगदी डोळ्यात तेल घालून ते लक्ष ठेवत असतात. नियमांचं नेहमी त्यांच्याकडून पठण केलं जातं. वेगवेगळ्या मॅचेस ते बघत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून आता चुका फार कमी होत चाललेल्या आहेत आणि म्हणून क्रिकेटचं स्टँडर्ड वाढलंय. डिसिजन काय थर्ड अंपायर, शेवटच्या चेंडूवर किती रन. अंपायर डिसिजन काय आहे तिकडे. द्वारकानाथ जी, दीपक जी, बघूया पंचांचा निर्णय. जो ऑनफिल्ड पंच आहेत त्यांचा निर्णय काय आहे. बाद झाला अभि ठाकूर ना म्हणजे एकच रन ना. पंच बॅट्समन आउट आहे तिसऱ्या पंचांनुसार, म्हणजे एकच रन ना. ओके, 26 रन झालेले आहेत. 26 आणि जिंकण्यासाठी 27
धावांची गरज आहे. 26 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. अठरा चेंडू मध्ये 27. कितीचा ऍव्हरेज झाला रे? 9-27. 9चा ऍव्हरेज ना फक्त. तिकडून टेकडीवरून बघा प्रेक्षक तिकडे आवाज देत आहेत. त्या परत जंगलातून आवाज येतोय. बघूया डुक्कर बिक्कर आहेत आमच्या जंगलामध्ये. ससे डुक्कर भेकर हल्ली शिकारी पण कमी झालेले आहेत. 26 झालेले आहेत आणि टार्गेट आहे ते 27चं. 26 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 27चं टार्गेट आहे. ते चेतन स्मृती खोनी या संघासमोर प्रेक्षक टाळ्या वाजवतात भातान संघासाठी, कारण हे लोकल टीम आहे, स्थानिक टीम आहे, यजमान टीम आहे आणि त्यांच्या बरोबर ठाणे जिल्ह्यातून आलेली चेतन स्मृती खोनी ही नावाजलेली टीम मैदानावर उतरताना आपण बघतोय. बरेचसे सामने आपण बघितले असतील. या मैदानावर खोनी संघ गेल्या वर्षी उतरलेला आणि फायनल मध्ये पोहोचलेला. तर श्रीदत्त भातान या संघानं यंदाचं वर्ष गाजवलेलं आहे. बघूया पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रवीण भोईर. रायगड टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं. तर प्रवीण भोईरचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. एक सिंगल निश्चितच मिळणार. या चेंडूवर मिळते ती सिंगल काढून स्वतःचं खातं खोललेलं आहे ते फलंदाज करण ठोंबरे. या फलंदाजाला आकाश ठोंबरे आणि करण ठोंबरे हे ठोंबरे ब्रदर्स मैदानावर सलामीला गेलेले आहेत. आकाश ठोंबरे तयार. प्रवीण 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर लावलेत, बाकी सगळे सर्कलच्या आत, कारण रिस्ट्रिक्शन आहे ते फिल्डिंगच्या पहिल्या षटकामध्ये. हो जोरात चेंडू टाकला, डायरेक्ट हिट केली आहे. आता लाईट मात्र फ्लिक्स झालेले आहेत आणि 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 काय झालं. आणि या चेंडूवर जीवनदान. बेल्स नाही पडल्या का? जादू झाली की काय, भानावती झाली की काय. आणि चेंडू या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. एक धावून काढलेली, एक ओव्हर थ्रोची. अजूनही ती लाईट पेटती आहे, मात्र बेल्स मात्र पडल्या गेल्या नाहीत. गोलंदाज तयार. गोलंदाज प्रवीण भोईर टू आकाश ठोंबरे. बघा चिकटले का नाही ना. हा चेंडू प्रहार केलाय, लॉंग ऑफ मध्ये चेंडू मारलाय आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण झेल मला वाटतं सुटलेला दिसतोय. आणि या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन. खरं तर प्रत्येक षटकामागची सरासरी आहे ती 9 धावांची सरासरी आहे. प्रत्येक षटकामाग 9 धावांच्या सरासरीनं धावायचंय जिंकण्यासाठी. ती खोनी या संघाला चेतन स्मृती 2 धावा या चेंडूवर आल्या. हा चेंडू गोंधळात गोंधळ. या चेंडूवर मिळते एकेरी धाव. 6 धावा. 4 चेंडू मध्ये 6 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. निम्म काम तमाम केलं. 2 चेंडू मध्ये आता 9 धावांची सरासरी ठेवायची म्हणजे 3 धावा जरी काढल्या तरी ती सरासरी कायम ठेवू शकतात ते फलंदाज. हा चेंडू प्रवीण भोईरचा. हा प्रहार केलाय, लॉंग ऑन मध्ये स्ट्रोक बनवला आणि लांब मारलाय हा चौकार. मॅच आहे आजच्या रात्रीतील, ही शेवटची मॅच आहे. 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. हा चेंडू अति महत्वाचा आहे. हा चेंडू मेडन गेला तर भातान संघाला प्रॉफिट होईल.
आणि जर चौकार षटकार गेला तर खोनीला आणि हा चेंडू मारलाय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय अंतिम क्षणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार साठी 12 धावांची गरज आहे पहिलं 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे 12 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज आहे हा जो सामना आहे तो श्रीदत्त भातान विरुद्ध चेतन स्फूर्ती खोनी या दोन संघादरम्यान खेळवला जातोय आणि आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी संघर्ष आपण इथे बघतोय नाणेफेक जिंकली श्रीदत्त भातानने धावा जमवल्या 27चं टार्गेट समोर ठेवलेलं आणि आता परिस्थिती बघा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे जेबी जयेश भास्कर भोईर जयेश भास्कर भोईर गोलंदाजीच्या मार्कवर आता येतोय हे षटक जर जयेश भोईरने चांगलं टाकलं तर खोनी संघावर थोडस प्रेशर पडेल अन्यथा खोनी संघ याच ओव्हर मध्ये विजय मिळवू शकतो राजेश पाटील यांच्याकडून स्टेजवर चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मोफत चहा राजेश यांच्याकडून रोज नका मागो नाहीतर साल निघेल त्याची हा चेंडू हो हो क्लीन बोल्ड क्या बात है जेबी क्लीन बोल्ड फलंदाज बाद आकाश ठोंबरे अफलातून गोलंदाजी हा 7वा बोल्ट आपल्याला या टुर्नामेंट मध्ये बघायला मिळतोय मिस्टर जेबी कोणीतरी म्हणालेलं की यंदाच्या वर्षी जेबी जाम फॉर्म मध्ये 2-3 वर्ष या भातान गावामध्ये बाईक आणल्या प्रवीण भोईरनं त्याच्यानंतर 2 मला असं वाटतं बाईक झालेल्या त्या जयेश भोईरच्या आणि आता ही जी बाईक आहे या बाईकवर कोण नाव कोरणार याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजर आहेत सध्या तरी आपण बघतोय की चेतन स्फूर्ती खोनी संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ओहो क्या बात है स्ट्रेट ड्राईव्ह अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह आणि मात्र सरळ हातामध्ये झेल टिपला जातोय फलंदाज बाद सरफराज शेख चैतन्यनं पहिली हॅट्रिक घेतलेली आहे दुसरी हॅट्रिक हा जेबी मिस्टर घेईल का चंद्रकांत भोईर मला असं वाटतं मैदानाच्या मध्ये आहेत त्यांच्याकडे एक पण अजून चेंडू गेलेला नाही सध्या 40+ क्रिकेट त्यांचं सुरू आहे आणि ही यंग पिढी मैदानावर खेळते यंगस्टर मध्ये चंद्रकांत भोईर या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरलेले सध्या कव्हर पॉइंट मध्ये सध्या ते उभे आहेत बघूया खरं तर स्वतः मला असं वाटतं कर्णधार आलेले आहेत हर्षद ठोंबरे मैदानात उतरलेले आहेत हर्षद ठोंबरे नावाजलेले असे फलंदाज आहेत हायट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे तो जयेश भोईर जरा जोरदार टाळ्या जयेश भोईर साठी झाल्या पाहिजेत बघूया हायट्रिकचा मानकरी जयेश भोईर ठरेल का आणि हा फुल टॉस चेंडू फ्लिक केलेला प्लॅडल स्वीप केला चेंडू जातो फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी हर्षद ठोंबरेचा खणखणीत चौकार नववा खेळाडू आहे जो चौकारानं खातं खोललेलं आहे आतापर्यंत तरी
या फलंदाजांना आमचे स्कोरर मयूर पाटील आमचे इथे नारपोलीचे सांगतायत. बघूया इकडून आवाज देत आहेत सगळेजण. भातान टीमचे पाठीराखे आहेत, अर्धे पाठीराखे आहेत. चेतन स्मृती खोनीचे 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. हा मारलाय हवेमध्ये चेंडू, लांबी कमी उंची जास्त आणि हा झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय हर्षद ठोंबरे. डीजे मास्तर चौताळलेत वाटतं. रात्रीचे 2:16 झालेली आहेत आणि डीजे मास्टरांना वेगवेगळ्या आठवणी येत आहेत. हा आज प्रपोज डे नाही का? तर डे रोज डे प्रपोज डे असे सगळे डेज चालू झालेले आहेत. त्यामुळे डीजे मास्टर गाणी लावून प्रपोज करतायत. सारी डे, टाय डे आहे ना, ट्रॅडिशनल डे, हे सगळे कॉलेज स्टुडंटना हे सगळे डेज माहिती असतील. आणि मग सगळं झालं की सोडून डे, रिटर्न डे. हा चेंडू हो मारलाय लॉंग ऑन मध्ये, हातामध्ये अजून एक गडी बाद होतोय, फलंदाज बाद होतोय अजय उदेकर. जयेश भोईर याने विकेट मिळवलेली आणि जयेश भोईरने 4 विकेट या षटकामध्ये 4 विकेट घेतलेले. जरा जोरदार टाळ्या जयेश भोईर साठी झाल्या पाहिजेत. बघूया एक चौकाराचा मार खाल्लाय आणि हा जो चेंडू आहे तो 300वा चेंडू त्यानं विकेट घेतलेली आहे. संदीप मस्कर अजूनही आहे तिथे. हा चेंडू ओ बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय की नाही बघूया. जोरदार अपील झालेला आहे आणि चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. खाली मला असं वाटतं बॅट लागलेली, त्यामुळे हा चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय. हे षटक चांगलं पडलेलं आहे तर जयेश भोईरचं 4च धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि 4 विकेट गेलेल्या आहेत. अजूनही येणाऱ्या शेवटच्या एका षटकामध्ये 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अटी तटीचा सामना. आपण इथे चेष्टा मस्करी आपली सुरू होती, थट्टा मस्करी सुरू होती. मात्र आता खोनी संघ थोडा अडचणीत आहे. खोनी संघाचे चाहते इथे बसलेले आहेत, सांगतायत की 6 चेंडू मध्ये 25 धावा होतील. पण 6-6चं समीकरण फार कठीण होत असतं नेहमी. प्रत्येक वेळेला 6-9चं समीकरण कठीण होत जातं बऱ्याच वेळेला. भातान संघाचं पण तेच आहे, त्यात काय नवीन आहे. भातान संघाचं पण तसंच आपण होताना बघितलेलं आहे. हा सामना असं वाटलेलं सुरुवातीला की एकतर्फी होईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, त्यामुळे असं वाटलं की हा सामना चेतन स्मृती खोनी संघ जिंकेल. 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आली तेव्हा असं वाटलं की हा सामना खोनी संघ जिंकेल. मात्र भातांच्या या गोलंदाज जयेश भोईरनं करिश्मा केला आणि आता समीकरण बघा. 6 चेंडू मध्ये जिंकायला पाहिजेत खोनी संघाला, 9 धावांची गरज. हा चेंडू वाईड म्हणून पंचांनी डिक्लेअर केलेला. कंपल्सरी चेसिंग. आता 6-8, 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. 50वी ओव्हर आता इथे पडतीये. 50व षटक आता इथे टाकलं जात आहे. हो 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 क्या बात आहे. काय टर्न केलाय ग चेंडू. हा
गोलंदाज संदेश भोईरनं अफलातून अशी गोलंदाजी केलेली आहे. खोनी संघानं आता मात्र फटकेबाजी करायला पाहिजे तरच या मॅच मध्ये ते येऊ शकतात. सिंगल डबल वर लक्ष केंद्रित केलं होतं या अगोदरच्या षटकामध्ये. आता परिस्थिती बदललेली आहे. वाईड चेंडू नंतर निर्धाव चेंडू. आता येणाऱ्या 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. संदेश भोईरचा हा चेंडू टपलवलाय फाईन लेग मध्ये. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत असा चौकार. क्या बात आहे. संदीप मस्कर इथे बसलेले आहेत आणि सीएम भोईर यांचे चिरंजीव गोलंदाजी करतायत. संदेश चंद्रकांत भोईर आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेले आहेत ते 2 आणि धावा दिलेल्या आहेत त्या 5. बघा अटीतटीचा सामना आहे. दोन्ही बाजूने समीकरण झुकलेलं आहे. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. खोनी संघ जो पाहुणा संघ या ठाणे जिल्ह्यातून या मैदानावर उतरलेला आहे तर यजमान टीम जी श्रीदत्त भातान या मैदानावर खेळते सिंगल साठी वाचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि पुन्हा एकदा तयार आहे तो संदेश भोईर. संदेश भोईरचा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि हा सामना जिंकलेला आहे तो चेतन स्मृती खोनी संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. डीजे पनवेल रायगड